उद्धव साहेबांची अर्थात इच्छा आहे की उत्तर मुंबईची सीट एकंदरीत म्हणजे जेव्हा आम्ही मुंबईचं कॅल्क्युलेशन केलं होतं त्यावेळेला उत्तर मुंबईची सीट ही आम्ही गृहीत धरली नव्हती। ती 100% काँग्रेसची सीट आहे। काँग्रेसकडे जर चांगला उमेदवार असेल तर काँग्रेसने ती सीट जरूर लढवली पाहिजे आणि त्यांना शिवसेना संघटना पूर्ण ताकद देणार हे आमचं अगदी ठरलेलं गणित होतं। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। परंतु मधल्या काळात एकंदरीत ज्यावेळेला आपण पाहिलं की तिथे उमेदवार नाही हे जेव्हा काँग्रेसच्या तिथल्या स्थानिक नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मत झालं त्यावेळेला ती सीट बीजेपीला खरोखर सोडून द्यावी का, त्यापेक्षा आपण ताकद लावली पाहिजे म्हणून शिवसेनेने गेल्या 2 ते 3 आठवड्यात विनोद घोसाळकर साहेबांना तिथला उमेदवार असं गृहीत धरून की हे उमेदवार होतील आपल्याला आणि या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी एक रान उठवलं, कार्यकर्त्यांमध्ये गेलो, लोकांमध्ये गेलो, एक चांगलं वातावरण आम्हाला दिसलं। आणि विनोद घोसाळकरांनी पियुष गोयलना हरून एक जायंट किलर ठरतील अशा पद्धतीचं एक वातावरण उत्तर मुंबईत निर्माण झालेलं होतं। परंतु कालच्या सगळ्या काँग्रेस आणि यांच्या वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीतल्या उत्तर मुंबईची सीट आम्हाला मिळणार नाही हे कळल्यानंतर उत्तर मुंबईतील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झालेतच, पण काँग्रेसचेही कार्यकर्ते थोडेसे नाराज झालेत कारण त्यांनाही कळतंय की ही सीट शिवसेनेची सीट असेल तर ती निवडून येऊ शकते। त्या संदर्भात आम्ही वर्षाताई सचिन सावंत यांना भेटलो, त्यांना आम्ही विनवणी केली, सगळे नगरसेवक वगैरे आम्ही गेलो होतो की आपण जे वास्तविक परिस्थिती आहे ती आपण पाहावी। महाराष्ट्रामध्ये आम्ही लहान भाऊ, काँग्रेस केंद्रामध्ये मोठा भाऊ आहे, तर ज्या वेळेला 1 खासदारकीची सीट उत्तर मुंबईतून आम्ही तुम्हाला देतोय तर त्यामुळे आपल्या केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता, महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार अशी आम्हाला आशा वाटते। वर्षाताईंनी अर्थातच आमचं बोलणं ऐकून घेतलंय, त्यांनीही मान्य केलंय की आम्हाला माहितीये की घोसाळकर साहेब हेच तिथले एक चांगले कॅन्डिडेट आहेत। काँग्रेसच्याही तिथल्या स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांनाही तसं कळवलेलं आहे की घोसाळकर साहेबांशिवाय इथे दुसरा कोणी चांगला कॅन्डिडेट नाही, पर्याय नाही। हो, असं आम्हालाही कळलंय आता की वर्षाताई आणि भेटायला तिथे उद्धव साहेबांशी चर्चा करायला कदाचित येणार आहे थोडा वेळ।